श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तुला हा संदेश मिळेल त्या क्षणापासून समजून घे की तुझ्या आयुष्यातील त्या दुःखांची, त्या क्लेशांची आणि त्या खूप काही त्रासांची परिपूर्ण वाट लागली आहे. कारण ती वाट लावण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेशील तेव्हापासून निश्चिंत रहा. कारण वेगवान प्रगती, आध्यात्मिक जोड असलेली तुझी कार्य आणि तुला हवे असलेले आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. माझ्या प्रिय बाळा, जर तू या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालास तर तुझ्यासाठी असे दिवस येऊ लागतील ज्यांचा कधी नाही तू विचार केला होतास, नाही तुझ्या आयुष्यात तू कधी ते अनुभवले होते. असे सुख तुझ्या मार्गात मी देऊ इच्छितो. बाळा, मी तुझ्यासाठी असे द्वार उघडू इच्छितो ज्यात प्रवेश करताच तुझ्यासाठी आनंदी आनंद असेल, आनंदाच्या काही बातमी असतील. अरे बाळा, विचार करणे थांबव. कारण खूप काही विचार करून तू तिथेच त्यात अवस्थेत सापडशील. पण जर तू देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करशील तर तुला ती दिशा प्राप्त होईल ज्या दिशेवर तुला पुढे चालायचे आहे. बाळा, ती दिशा, ती वाट मीच तुला दाखवणार आहे. तू मला स्वामी माऊली रूपात पाहू इच्छितोस. तू भगवती रूपात मला पाहू इच्छितो. म्हणून आज मी तुझ्यापुढे तेच रूप घेऊन आले आहे. माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते भेद, ते सर्व काही मी जाणतो आणि तुझ्यासाठी सुखाची दिशा घेऊन आलेला हा संदेश आहे. या संदेशात मी तुला हमी देतो की तुझ्या जीवनातील तो काळोख, ते संकट, ते त्रास दूर होण्याचा मी जो काही आशीर्वाद तुला या क्षणाला प्रदान करत आहे तो जर तू मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केला तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाहीत. बाळा, तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. तुम्ही या दिवसात जी काही कुळदेवीची पूजा अर्चना करत आहात, मंत्र जागर करत आहात, ते सर्व काही देवाच्या चरणावर स्वीकार केल्या जात आहेत. तुमच्या दिशेने येणारा आशीर्वाद तुमचे सौभाग्य वाढवणारा आहे. तुमच्या प्रकृतीत, तुमच्या आरोग्यात ते सुखद बदल घडून येतील. जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मानत आहात तेव्हा हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे असे मानून जेव्हा तुम्ही स्वीकार कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात अद्भुत दैवी चमत्कार येऊ लागतील. बाळा, या संदेशाला अन्यथा कुणीही पाहू शकणार नाही. जो इच्छेने आणि माझ्या भक्तीसाठी माझ्यापर्यंत आला आहे त्यालाच हा संदेश मिळेल आणि तोच या संदेशाचा स्वीकार करेल ज्याच्यासाठी मी ते दरवाजे उघडणार आहे. बाळा, कधीही थांबू नका. कारण तुमची प्रगती पुढील पावलावर देखील आहे. जेव्हा विश्वास ठेवा की देव
तुमच्यासाठी कार्य करत आहे, तेव्हा तुम्ही कुठेही न थांबता तुमचा प्रवास, हा जीवनरूपी प्रवास न थांबता सुरू ठेवा. तुम्हाला जेव्हा आळस येईल तेव्हा त्या आळसाला दूर करणारा माझा आशीर्वाद देखील येईल. पण तू ते लक्षात घे की तुला तो आळस दूर सारायचा आहे, कारण त्या आळसामुळे तुझे खूप काही असे शत्रू डोके वर काढून तुला खूप काही खाली ठेवण्याचा प्रयत्न करू लागतील. पण तू हार मानू नकोस, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला वेगवान प्रगती हवी आहे ना, तुला ती उन्नती हवी आहे ना, मग तू न थांबता ते प्रयत्न सुरू ठेव. जर तू प्रयत्न केलेस तर मी तुझी कधीही हार होऊ देणार नाही. माझ्या प्रिय बाळा, माझे संदेश हे त्यांच्यासाठी आहे जे कुणी मनपूर्वक श्रद्धेने ऐकू इच्छितात. ते त्यांच्यासाठी नाहीत जे फक्त ऐकून सोडून देतात. बाळा, जेव्हा तुम्ही मनावर घ्याल तेव्हा तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. तुम्ही जितके देवाकडे वळाल तितकेच तुम्ही सुख, समृद्धी, आनंदाचा काळ, आनंदाचे क्षण स्वतःकडे आकर्षित कराल. आजचा हा संदेश दिव्य आणि पवित्र आहे. जो कोणी पवित्र स्वच्छ मनाने याचा स्वीकार करेल त्याला पुढील काळात पैशाची कमतरता राहणार नाही. त्याच्या आर्थिक समस्या त्याला राहणार नाहीत. त्याचे कर्ज देखील त्याला उरणार नाही. बाळा, तुला त्या स्थानी पोहोचवेल ज्या स्थानी तू पोहोचू इच्छितोस. मला माहीत आहे सध्या काळ कठीण वाटत आहे, पण तू माझी प्रार्थना जेव्हा केली आहेस तेव्हा निश्चिंत राहा, कारण दैवी आशीर्वादाने तुमच्या जीवनात ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करणार आहात. तुम्ही केलेली सेवा स्वीकार होत आहे याचे कितीतरी संकेत तुम्हाला आता मिळू लागतील. जेव्हा तुमचे मन उदास होते तेव्हा त्या मनाला नकारात्मकतेने घेरले आहे हे जाणून घ्या आणि त्या क्षणाला ते सर्व काही उदासीनता, नकारात्मकता, तुम्हाला न करू वाटणारे कार्य परत करण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे कुठे नाही असे म्हणू वाटते त्या क्षणाला अगदी देवाचे स्मरण करा, कारण तुम्ही पाहाल की पुढल्या क्षणी तुम्ही ज्या ठिकाणी नाही म्हणत होता त्या ठिकाणी तुम्हाला उत्साह, आनंद आणि ते कार्य करू वाटेल. बाळा, कारण ती नकारात्मक ऊर्जा, ते नकारात्मक विचार आणि ती नकारात्मक शक्ती तुमच्यापासून काही हेरावू इच्छिते आणि तुम्हाला देवाच्या शक्तीने परिपूर्ण होण्यासाठीही ती रोखू इच्छिते. म्हणूनच त्याचा संहार करण्यासाठी तुम्ही सर्व काही सोडून प्रयत्न सुरू करावे, कारण जो कोणी प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच प्राप्त होते. माझ्या प्रिय बाळा, तू जेव्हा एक प्रयत्न करशील ना तेव्हा मोठे यश तुझ्या पुढे धावत येईल. तुझी द्वारे उघडी ठेव, कारण तिथून तुला आता खूप काही असे प्राप्त होईल ज्याची तुला इच्छा आहे. मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापुढे आलो आहे. तुम्हाला हवे असलेले सुख, तुम्हाला हवे असलेले नाते आणि त्या नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी आणि ते बंधन घट्ट व्हावे यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, तुम्ही तुमचे सौभाग्य वाढवण्यासाठी जी देवीला प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील
स्वीकार होत आहे. आज तुला काहीतरी शुभ संकेत प्राप्त होतील. तुझे बँक खाते खूप काही कर्जाने जरी भरलेले असतील तरी त्यात आता मी अशी रक्कम देणार आहे जी तुझ्यासाठी भरभराट आणणारी ठरेल. बाळा, तुला ती रक्कम कमी वाटत असेल तरीही तुझ्या आयुष्यात आता ती सतत येत राहील आणि त्यामुळे तुझ्या डोक्यावरील ते कर्जाचे ओझे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. जेव्हा तुमच्या मनात देवाविषयी श्रद्धाभाव आहे, भक्तिभाव आहे, तेव्हा तुम्हाला अन्यत्र कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही. देव तुमच्यासाठी असे आशीर्वाद घेऊन आले आहेत ज्यासाठी वारंवार तुम्ही प्रार्थना करत आहात. तुमचे ते नाते अगदी घट्ट केल्या जाईल आणि त्यातील गोडवा, प्रेम, आपुलकीची सद्भावना आणि तुमच्यासाठी असलेले ते सहज नाते अधिक टिकेल. ते अधिक प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझे ते नाते अत्यंत शुभ फळं देणारे आहेत. ते आता अधिक घट्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा मार्ग मी मोकळा करत आहे. बाळा, मला माहीत आहे तुझ्या मनात खूप काही असे प्रश्न आहे जे तू मला विचारत तर आहेस, पण मनोमन त्याबद्दल तुला काहीतरी मनात विचार आहेत. मला तेही माहीत आहे. पण काही काळ शांत रहा. सर्व काही तुला योग्य वेळेवर दिल्या जाईल. जे तुला हवे असलेले ते आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील त्याआधी मी तुला काही संकेतही देईल. ते संकेत फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच असतील. बाळा, मी तुझ्यासाठी असे सुखाचे द्वार उघडून देत आहे जिथून आता तुझ्या आयुष्यात तुला कधीही सुख आणि तुझ्या अपेक्षा भंग होणार नाहीत. बाळा, जेव्हा तुम्ही देवाकडे वळू लागता तेव्हा देवाचे चमत्कार स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देव तुमच्यासाठी देवाने योजलेले कार्य करत आहे. तुम्ही फक्त निश्चिंत राहून देवाचे स्मरण करावे. चांगले कर्म आयुष्यात अविरत करत राहावे. निष्ठा भक्तीने जो कोणी अंतःकरणाने देवाकडे येतो त्याला देव पावतो. हम गया नहीं जिंदा है या वाक्याचा तुला आता अधिक अनुभव येणार आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. ज्या क्षणाला तू ते तीर्थ घेतले आहेस तेव्हा विश्वास ठेव की तुझ्या शरीरातील व्याधी नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे. तुझ्या आधी व्याधी सर्व काही जळून जाईल आणि सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग न डगमगता पूर्ण आयुष्यभर पुढे चालत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलावर सुख, आनंद आणि तुझे नाते तुझे वाट पाहत आहे. तुझ्या आयुष्यात अधिकही काही नाते जुळणार आहेत जे तुझ्यासाठी सुख, आनंदाचे क्षण देणारे आहे. बाळा, तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या सौभाग्यात वाढ होईल. तुझ्या प्रश्नांमध्ये ते सर्व काही उत्तरं दिली जातील. कारण देव तुझ्या पाठीशी उभा आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल. माझ्या प्रिय बाळा,
आज माझे आशीर्वाद त्यांच्यासाठी आहे जे माझ्यावर अत्यंत श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात. कारण जिथे विश्वास नाही, श्रद्धा नाही, तिथे भगवंत नाही. आणि जिथे विश्वास आहे, श्रद्धा आहे, समर्पण आहे, तिथेच सर्व काही शक्य आहे. कारण मी तुझा देव आहे. बाळा, तुझ्यासाठी अशक्य असे काहीच उरणार नाही. तेव्हा आता पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्यात ते सुख, ते समाधानही तुला प्राप्त होईल ज्याच्यासाठी तू मन शांत करू इच्छितोस. कारण मागील काळात खूप काही कलहांमुळे तुमचे मन त्रस्त झाले आहे. तुमचे मन वेदनारहित करणारा हा माझा संदेश तुमच्या मनाला ती शांतता प्रदान करेल, तो आनंद प्रदान करेल. जर तुम्ही अद्भुत लीलांचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ऐकला आहे, तेव्हा आता तुमची काळजी दूर होईल. निशंक रहा, कारण स्वामी तारक रूपात तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हा संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यातील कटकटी, दुःख, यातना विसरवून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात दैवी ऊर्जेचा अनुभव कराल. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होऊ लागतील. तुमच्या जीवनातील कलह, क्लेश दूर होऊ लागतील. स्वामींचा जप करत राहा. दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश तुमचे कल्याण करेल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.